हॅलो फ्रेंड्स, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण काढणार आहोत 7 to 7 डॉट्सची रांगोळी। सुरुवातीला आपण 7 to 7 डॉट्स काढून घेऊयात। तर हे 7 to 7 डॉट्स काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण पाहू शकतात की 3 डॉट्स अशा आहेत, एकदम मधोमध आहेत प्रत्येक ठिकाणी। तर त्याच्या पुढे आपण अजून 3 डॉट्स वाढवून घेऊयात। आणि त्यानंतर अजून एक डॉट काढून घेऊ। सो फायनली आजच्या रांगोळीसाठी जे लागणारे आपले डॉट्स आहेत ते पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आपण। इथे जर पाहिलं वरती तर इकडे 1 2 3 4 5 6 7 8 असे 9 जे डॉट्स आहेत ते आपल्याला दिसत आहे। तर याच्यावर आपण कोणासारखा आकार तयार करून घेऊ। हे सर्व बाजूंनी आपण करून घ्यायचं आहे। आणि मध्ये सुद्धा तसाच आकार आपण तयार करून घेऊ। आता हा जो आकार आपण तयार केलेला आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला क्रॉसमध्ये 2-2 लाईन्स काढून घ्यायच्या आहेत। आणि आता यानंतर हे जे 2 लाईन्स आहेत, जे छोट्या छोट्या लाईनी आहेत, यांना आपण एक आकार तयार करून घेऊ आणि ह्या डॉटला तो जोडून देऊ। तसंच आता हे 2 शेप्स जे आहेत कोणाचे त्या साईडला सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे, पण वरती आणि खाली। हे जे छोटे छोटे कळीसारखा आपण आकार जो आपण तयार करून घेतलेला आहे, हे छोटे शेप्स झाले। आणि त्याच्यानंतर आता हे जे क्रॉसमधल्या 2 मोठ्या मोठ्या लाईनी आहेत त्या लाईन्सला सुद्धा आपण एक मोठा कळीसारखा आकार तयार करून घेऊ आणि ते ह्या जे शेवटचे डॉट्स आहेत त्यांना आपण ते जोडूयात।
असं जोडताना याच्या वर आणि खाली हे जे 2 डॉट्स येतात त्यांना सुद्धा आपण तो आकार तयार करताना जोडायचा आहे. हे जे एक्स्ट्रा एक डॉट जो आपण काढून घेतलेले होते 3 डॉट सोबत, त्या डॉटच्या इथे सुद्धा आपल्याला असा छोटा कळीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर परत एक मोठा कळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर ही अशी 70% रांगोळी आपली काढून झालेली आहे. जसे छोट्या छोट्या कळ्या आपण काढून घेतल्यात तसंच इथे सुद्धा आपण तसंच छोट्या कळ्या काढून घेऊयात. आता इकडे आपण पाहू शकतात की आजूबाजूला 4 डॉट्स उरलेले आहेत. त्यांना फक्त हा जो षटकोनाचा आकार जो आपण तयार केलेला आहे त्यांना ते जोडायचे आहेत असे. तर अशा पद्धतीने 7x7 डॉट्सची रांगोळी आपली काढून झालेली आहे. ही रांगोळी दिसायला अतिशय छान दिसते. युनिक पद्धतीची ही रांगोळी आहे. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत ही रांगोळी शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.